So recently I have completed my full stack course from Spark IT. So we all students decided to make a small video session in point of interview perspective, which are basic questions which are mostly asked in interview. So my topic name is CSS specificity. So firstly we start from what is CSS specificity. So CSS specificity. Now what is mean by CSS specificity? CSS specificity म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा साधा HTML फॉर्म डिझाइन करतो, त्याला जर आपल्याला समजा की एखादं स्टाईल करायचं असेल तर आपण 3 वेळेस स्टाईल करू शकतो, जसं की आयडीनं किंवा क्लासनं किंवा त्याच्या स्वतःच्या एलिमेंटनं. तर आपण मग त्या स्पेसिफिक मेसेजला कोणती CSS अप्लाय होईल ते आपण आता बघणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया एक एक्झाम्पलपासून. HTML फॉर्म घेऊयात आपण एखादा साधा HTML बॉडी. आता एक आपण हे घेऊया ID is equal to P1, class is equal to P2, क्लोज. एक मेसेज घेऊ आपल्याला CSS ज्याच्यावरती आपण अप्लाय करणार आहोत. हॅलो वर्ल्ड, P क्लोज, बॉडी क्लोज, HTML क्लोज. आता आपण CSS चा पार्ट बघू, ज्यामध्ये आपण हॅलो वर्ल्डला स्टाईल करणार आहेत आयडीनी, क्लासनी आणि स्वतःच्या एलिमेंटनी. सो CSS फर्स्ट इज ID हॅश ID इज P1 साठी आपण कलर घेणार आहोत, कलर रेड. क्लास P2 कलर ग्रीन. आणि आता स्वतःच्या एलिमेंटने स्टाईल करायचं, तर आपल्याला इथं P घ्यावं लागणार. P कलर ब्ल्यू. सो आता आपण बघणार की या तिन्हीपैकी कोणता कलर या हॅलो वर्ल्डला अप्लाय होणार. सो P1 स्वतःच्या एलिमेंटने जर आपण अप्लाय केलं म्हणजे स्टाईल केलं तर हा P2 पेक्षा कमी प्रेफरन्स, त्याला P2 पेक्षा कमी क्लासपेक्षा कमी प्रेफरन्स भेटतो. म्हणजे की हा जर P2 आपण जर डिझाईन केला असेल ऑलरेडी तर स्वतःच्या एलिमेंटनं डिझाईन नाही होऊ शकत. आणि हे झालं, मग हे गेलं. नंतर परत P2 जर आपण क्लासने जर आपण स्टाईल करायचं बघितलं तर क्लासला ID पेक्षा कमी प्रेफरन्स आहे. सो हे पण नाही होणार. मग आपण राहिला काय ID. सो आयडीने आपण कलर स्टाईल केलं तर हा होऊ शकतो. सो आयडीला ह्या दोन्हीपेक्षा जास्त प्रेफरन्स आहे. सो हॅलो वर्ल्डला रेड कलर अप्लाय होणार. सो फायनल आउटपुट इज equal to red. So this is the CSS specificity. Thank you.